सर काय नाव आपलं? BS तेरकर. कुठून आलात आपण? मी परळीमध्ये ना. काय त्रास होता सर आपल्याला? मला एका कारणाने गेल्या अर्धा वर्षापासून ऐकत नव्हतं. 10 वर्षापासून ऐकायला येत नव्हतं. ओके, मग काय ट्रीटमेंट केलं याच्या अगोदर तुम्ही? नाही, ह्याच्या आधी मी बरीच ट्रीटमेंट केली. म्हणजे एका नामांकित कानाच्या डॉक्टरांना भेटलो मी. ओके. MRI वगैरे ह्या बाकी सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. ओके, तरी पण काय फरक पडला नाही? फरक म्हणजे त्यावेळेस फक्त चक्रीचं प्रमाण कमी झालं होतं. ओके, ऐकायचं? ऐकायचं माझा कान एकदम बंद झालेला नव्हता, हळूहळू बंद होत गेला कान. हळूहळू बंद. किती टक्के बंद झाला? जवळपास 80% कान बंद झाला होता, 20% फक्त ओपन होता. ओके, ऐकायला यायचं का मग त्याने? नाही, ऐकायला येत होतं पण म्हणजे स्पष्ट मिनिंग कळत नव्हतं. मिनिंग कळत नव्हतं. अच्छा अच्छा. तर दोन्ही कानाने ऐकायला चालू होते आता? हो, एक कान माझा व्यवस्थित होता. एक कान एकच व्यवस्थित कानाचा होतं. प्रॉब्लेम एकच होता. कान बंद होता. मग आपण एडीएमसी वेदनामुक्ती केंद्रामध्ये आलात, अंबाजोगाईमध्ये. राईट, आपण ट्रीटमेंट केली आहे तुमची. किती मिनिटामध्ये ऐकायला चालू झालं? एक 20 मिनिटं त्यांनी ट्रीटमेंट केलेली. एक 10 ते 20 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये treatment किती टक्के फरक पडला? जवळपास 40% फरक पडला. 40%. म्हणजे आता ओके झालंय. हो, यस. म्हणजे ऐकायला येते एक व्यवस्थित स्पष्ट. हो. म्हणजे आपल्यासारखे जेवढे कानाचे पेशंट आहेत त्यांना काय संदेश देशाल? म्हणजे ऑपरेशन करून माझं म्हणणं आहे की जी लोक वयस्कर आहेत सरासरी, जी 50च्या पुढे आहेत आणि त्यांना हा जर प्रॉब्लेम असेल तर त्याने ऑपरेशनच्या भानगडीत न पडता म्हणजे मसाज करून किंवा ही जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटनं व्यवस्थित व्हावं. म्हणजे आपल्याकडे एक 10 मिनिटामध्ये 100% पेशंट ओके होतात. तुमचा स्वतःचा अनुभव सांगतोय. तुमची थेरपी झाली आहे, ऐकू झाले. माझ्या कानाला आधी 20% मला ऐकू येत होतं, कानाच्या ऐकण्यामध्ये फरक पडला. ओके, आता समाधानी आहेत तुम्ही? समाधानी आहेत तुम्ही आता? 100% समाधान. ओके, नाईस.